नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर मला माहीत आहे आपण उद्या 11वीच्या होणाऱ्या कॅप 1च्या निकालाची वाट पाहत आहात. म्हणजे आपणास कोणतं कॉलेज मिळेल आपणास ही आतुरता लागलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, असे बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांनी 11वीचा अजून फॉर्म भरलेला नाही. फॉर्म वन पण भरलेला नाही आणि पार्ट 2 पण भरलेला नाही. त्यांनी पार्ट 1 आणि 2 एक सुद्धा भरलेला नाही. काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी फक्त पार्ट 1 भरला आहे पण पार्ट 2 भरलेला नाही. तर विद्यार्थ्यांनो, काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी पार्ट 1 आणि 2 दोन्हीही भरलेला नाही, मात्र त्यांना 11वीला ॲडमिशन घ्यायचे आहे. याचे कारण असे आहे की मागच्या वर्षीपासूनच ही 11वीची कॅप प्रोसेस सुरू झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये जागरूकतेची कमी असणे, नॉलेज ॲडमिशन प्रक्रियेची माहिती नसणे, यावर अशा विविध गोष्टीमुळे सुट्टी पडलेली असते. त्यामुळे मामाकडे फिरायला जाणे, इकडे फिरायला जाणे, तिकडे फिरायला जाणे, अशा विविध गोष्टीमुळे त्यांचे 11वीचे प्रवेश हे त्यांना फॉर्म भरता आलेले नाहीत. तर काही विद्यार्थी असे पण आहेत की त्यांना 11वीला ॲडमिशन घेण्यासाठी कॅपने अप्लाय करावे लागते हे आत्ताच माहीत झालेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की 11वी प्रवेश 2026चा त्यांना फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळणार का? त्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 11वीसाठी ॲडमिशन होणार का? आणि जर त्यांना 11वीसाठी ॲडमिशन मिळाले नाही तर त्या हजारो विद्यार्थ्यांना पर्याय काय? अर्ज न भरता आल्यास काय करावे? मुदतवाढ असणार आहे का? आणि मुदतवाढ असेल तर ती कुठंपर्यंत असेल? तर विद्यार्थ्यांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितला तरच आपणास कळून जाईल. आणि जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण 11वीच्या FYJC ॲडमिशन च्या पोर्टलवरती यायचं आहे. इथे आपण आल्यावर बघू शकत आहात वाटप प्रक्रिया, अलॉटमेंट प्रोसेस. कॅप फेरी 1 साठी 29 मेला सकाळी 11 वाजता म्हणजे उद्या यादी प्रदर्शित केली जाणार आहे. कॅप आणि कोटा फेरी 1 साठी प्रवेश प्रक्रिया 29 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 3 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. तर याचा अर्थ असा आहे विद्यार्थ्यांनो, जे आपण फॉर्म 1 आणि 2 भरले आहेत याच्या अगेन्स्ट आपणास जे कॉलेज मिळेल त्या कॉलेजचे वाटप पहिल्या फेरीसाठी उद्या होणार आहे. आणि 3 जूनपर्यंत आपणास काय करता येणार आहे तर आपण इथे बघूया. तर इथे यांनी एक नोटिफिकेशन दिले आहे. त्यामध्ये ते असं म्हणता आहेत की 3 जून रोजी आपणास समजा एक्स कॉलेज मिळाले तर त्या कॉलेजमध्ये जाऊन आपण आपले ॲडमिशन पडताळणी करायची आहे आणि वाटप केलेल्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि यांचे जे काही शुल्क असेल ते विहित नमुन्यामध्ये शुल्क भरायचं आहे. आणि विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या महाविद्यालयामध्ये, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्यांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे किंवा विद्यार्थ्यांनी यांच्या लॉग इनवर प्रवेशाची पुष्टी करायची आहे. नकार किंवा प्रवेश रद्द करायचा आहे. म्हणजे मी ॲडमिशन घेणार का नाही हे तुम्ही या पोर्टलवरती 11वीच्या आपण नोंदणी करायची आहे, सांगायचं आहे की मी ॲडमिशन घेणार आहे की नाही. तर विद्यार्थ्यांनी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे, कोटा अंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवड झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ही नोटिफिकेशन मिळेल. आणि या सर्व प्रक्रिया म्हणजे आपण जो फॉर्म भरला होता तो फॉर्म, पैसे भरलेली प्रिंट, आपले सर्व कागदपत्रे, LC वगैरे सर्व, आपली गुणपत्रिका सर्व घेऊन आपण आपले ॲडमिशन निश्चित करायचे आहे. याच्यासाठी आपणास 3 जून 2026 तारीख देण्यात आली आहे. म्हणजे 29 मे ते 3 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण आपल्या लॉग इनवर आपल्या प्रवेशाची पुष्टी करायची आहे. इथंपर्यंत समजलं. तर आता आपण बघूया की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत त्यांना मुदतवाढ मिळणार का?
बरेचसे चॅनलवाले असं सांगत आहेत की मुदतवाढ मिळाली, मुदतवाढ मिळणार, या दिवशी फॉर्म भरणार. तर विद्यार्थ्यांनो, आपण अशा कोणत्याही गोष्टीवर लक्षात विश्वास ठेवू नका. जेव्हा 11वीच्या पोर्टलवरती जेव्हा आपणास माहिती देण्यात येईल की नवीन फॉर्म भरण्यास सुरू झाले, तेव्हाच आपण याची नोंद घ्यायची आहे. तर 4 तारखेला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एकत्र कामकाज असणार आहे. ते सर्व कागदपत्र वगैरे तपासतील. 5 जूनला डाटा प्रोसेस होईल. सगळे डाटा प्रोसेस म्हणजे तुम्ही जे कागदपत्रे दिले आहेत याचा डाटा प्रोसेस होऊन पुढे तुमची ॲडमिशन प्रक्रिया होईल आणि जे काही जागा राहतील त्या जागेचे 5 जून 2026 रोजी सायंकाळी वेळापत्रक जाहीर होईल. तर विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या फेरीचे जेव्हा वेळापत्रक जाहीर होईल तेव्हाच आपणास कळून जाईल की आपणास 11वीचा फॉर्म भरण्यास परत मुदतवाढ मिळाली आहे का नाही. कारण आपण अगोदर बघितले की 11वीचा फॉर्म 1 भरण्यासाठी आपणास पहिला शिक्षण मंडळाने मुदत दिली होती, नंतर फॉर्म 2 भरण्यास दिली. मात्र जेव्हा कॅप 1चे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा कॅप 2 भरेपर्यंत आपणास परत एकदा फॉर्म भरण्याची मुदत दिली होती. तर इथे अशीच शक्यता आहे, जेव्हा 5 जून 2026 रोजी दुसऱ्या फेरीची वेळापत्रक जाहीर होईल तेव्हा इथे आपणास 11वीचा फॉर्म भरण्यास मुदत मिळते की नाही ते इथे आपणास कळून जाईल. तर विद्यार्थ्यांना आपणास कळाले, तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून 11वीचा फॉर्म भरलेला नाही, पार्ट 1 भरला आहे, पार्ट 2 भरला नाही किंवा काहीच भरला नाही, त्यांनी आता 5 जूनपर्यंत वाट बघण्याखेरीज यांच्याकडे काही शिल्लक राहणार नाही आणि आपण 5 जूनच्या नोटिफिकेशनची वाट बघायची आहे. तेव्हाच आपणास कळून जाईल. आणि जर समजा की या दिवशी नोटिफिकेशन नाही आली तर सगळे राऊंड झाल्यानंतर शेवटी स्पॉट राऊंड असतो. त्या स्पॉट राऊंडमध्ये आपणास कॉलेजमध्ये जाऊन फिजिकली आपणास आपले ॲडमिशन घ्यावं लागेल. मात्र इथे विद्यार्थ्यांना एक तोटा आहे. तो तोटा कोणता, तर विद्यार्थ्यांना स्वतःचे कॉलेज निवडण्याची हे इच्छा म्हणजे त्यांना आपल्या आवडीचे कॉलेज निवडता येणार नाही. त्यांना 11वी करण्यासाठी जिथे मिळेल त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावे लागेल. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला समजलं तर इथे जर 11वी सायन्स आर्ट कॉमर्ससाठी ॲडमिशन घ्यायचे असेल तर हा एक पर्याय आहे. आणि आता आपण बघूया आपला दुसरा पर्याय काय आहे. तर इथे आपण बघायचं आहे, आपला दुसरा पर्याय हे ITI. आता बरेचसे 10वीचे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 11वी जर नाही करायचं असलं तर त्यांना व्यवसाय शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आपल्याला ITI देखील करण्याची इथे आपल्याला वेळ अजून आहे. कारण ITI फॉर्म भरण्याची मुदत ही आपण इथे बघू शकत आहात. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, एडिट करणे, प्रवेश शुल्क जमा करणे 21 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू झाले आहे. ते आपणास 31 मे 2026 रोजीपर्यंत आपणास अर्ज भरता येणार आहेत. तर विद्यार्थ्यांनो, समजून जावा, इन केस चुकून आपणास 11वीचे प्रवेशासाठी जर आपणास मुदतवाढ मिळाली नाही तर आपणास ITI सुद्धा फॉर्म भरता येतो. त्या 1-2 दिवसामध्ये 29, 30, 31 ह्या 3 दिवसामध्ये आपणास ITI सुद्धा फॉर्म भरता येईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येईल आणि आपणास ITIला सुद्धा ॲडमिशन घेता येईल. विद्यार्थ्यांना हा एक पर्याय आहे. पुढचा पर्याय असा आहे विद्यार्थ्यांनो, जर आपणास डिप्लोमा करायचा असेल तर इथे आपण बघू शकत आहात की आपलं डिप्लोमाची पण प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराने संकेतस्थळावर अर्ज छाननी योग्य पद्धत निवड करून ऑनलाईन नोंद करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे याची सुरुवात ही विद्यार्थ्यांनो 20/5/2026 रोजी झाली आहे. आणि हे आपण फॉर्म भरण्याची ऑनलाईन नोंद करण्याची शेवटची तारीख ही 22/6/2026 आहे.
म्हणजे आपणास डिप्लोमा देखील करता येणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, इथे आपण बघितलं की जर आपणास 11वी आर्ट्स सायन्स कॉमर्ससाठी त्या फेरीमध्ये ॲडमिशन नाही मिळाले तर आपणास कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत। आपणास इथे ITIचा फॉर्म भरता येणार आहे, आपणास इथे डिप्लोमाचा फॉर्म भरता येणार आहे आणि शिवाय जर आपणास ॲडमिशनमध्ये अडथळा आला, जर मिळाले नाही तर आपणास फॉर्म 1 फॉर्म 2 भरता आला नाही तर आपणास शेवटी स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला जर 11वीच करायची असेल तर तुम्हाला विद्यार्थ्यांनो स्पॉट राऊंडमध्ये आपणास मात्र यावेळी कॉलेजची निवड करता येणार नाही। आपणास मिळेल त्या कॉलेजमध्ये आपणास ॲडमिशन घ्यावे लागेल। तर विद्यार्थ्यांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघितले की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेश 2026साठी फॉर्म भरलेला नाही त्यांना मुदतवाढ मिळणार का, आणि मुदतवाढ मिळाली तर ती कुठल्या दिवशी आपल्याला कळणार आहे, आणि जर न मिळाल्यास विद्यार्थ्यांना पर्याय काय आहे हे आपण आज या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघितले। विद्यार्थ्यांनो, जर हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या सरकारी DNA मराठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा मनोधैर्य वाढण्यासाठी मला कमेंट करा, शेअर करा आणि अशाच विविध एज्युकेशनल माहितीसाठी आपल्या चॅनलच्या संपर्कात राहा। धन्यवाद, थँक्यू।